नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे बळीराजा कॉर्नर यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, खरीप हंगाम 2024 मधील पीक विम्याचे वाटप हे सुरू करण्यात आले आहे। मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर 25% अग्रिम पीक विम्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही जमा करण्यात येणार आहे। मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, 16 जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे। मित्रांनो, या संदर्भातील सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। यामधील ते 16 जिल्हे कोणते असतील, तसेच या 16 जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळांना हा पीक विमा देण्यात येणार आहे, तसेच हा पीक विमा कोणत्या पिकांसाठी देण्यात येणार आहे, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, खरीप हंगाम 2024 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी 1 रुपयामध्ये पीक विमा घेतलेला होता, अशा शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, या शेतकऱ्यांना आता 25% अग्रिम पीक विम्याचे वाटप हे सुरू करण्यात येणार आहे। मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर हा पीक विमा जवळपास महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांसाठी हा पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे। मित्रांनो, यामधील फक्त 9 पिकांना हा पीक विमा देण्यात येणार आहे। मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर हा पीक विमा सरसकट देण्यात येणार आहे। मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर यामधील महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यातील जवळपास 160 महसूल मंडळांना हा पीक विमा देण्यात येणार आहे। मित्रांनो, या महसूल मंडळांना हा पीक विमा हा काही निकषांवर देण्यात येणार आहे। मित्रांनो, यामधील निकष जर पाहिले तर शेतकऱ्यांनी सर्वप्रथम आपली खरीप हंगामातील ई पीक पाणीची नोंद केलेली असणं आवश्यक आहे, म्हणजे पीक पेरा भरलेला असणं आवश्यक आहे। ज्या शेतकऱ्यांच्या उतार्यावरती ई पीक पाणी भरलेले असेल, म्हणजेच पीक पेरा भरलेला असेल, अशा शेतकऱ्यांनाच हा पीक विमा देण्यात येणार आहे। यातील दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांचे आधार बँक प्रमाणीकरण म्हणजेच आधार बँक लिंक असणं आवश्यक आहे, तरच हा पीक विमा शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे। आणि आता या शेतकऱ्यांना देखील यातून अपात्र करण्यात येणार आहे। मित्रांनो, या 16 जिल्ह्यात या पीक विम्याचे वाटप 1 जानेवारीपासून हे करण्यात येणार आहे। मित्रांनो, हा पीक विमा 25% अग्रिम आहे आणि हा पीक विमा फक्त 9 पिकांसाठीच देण्यात येणार आहे। मित्रांनो, ही पिके खरीप हंगामातील आहेत, तर 2024 मधील ज्या शेतकऱ्यांनी 1 रुपयामध्ये पीक विमा घेतलेला होता, अशा शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। तर मित्रांनो, यामधील जिल्हे जर पाहिले तर यामधील आपण सर्व जिल्हे पाहणार आहोत। मित्रांनो, यामधील 16 जिल्हे जर पाहिले तर सर्वप्रथम आहे जळगाव, त्यानंतर नाशिक, अमरावती, लातूर, नागपूर, परभणी, त्यानंतर जालना, कोल्हापूर, अकोला, धाराशिव, त्यानंतर आहे पुणे, वाशिम, यवतमाळ, त्यानंतर आहे अहिल्यानगर, सोलापूर, सातारा, सांगली, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या 16 जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे। मित्रांनो, या 16 जिल्ह्यांमध्ये 25% अग्रिम पीक विम्याचे वाटप हे 1 जानेवारीपासून हे सुरू करण्यात येणार आहे। मित्रांनो, आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर या 25% अग्रिम पीक विम्याची रक्कम हे लवकरच जमा करण्यात येणार आहे। मित्रांनो, या 16 जिल्ह्यांमध्ये जवळपास 160 महसूल मंडळात हा पीक विमा देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, यामधील खरीप हंगामातील कोणत्या पिकांसाठी हा पीक विमा देण्यात येणार आहे? तर मित्रांनो, यामधील खरीप हंगामातील पिके जर पाहिली तर कापूस आहे, मका, ज्वारी, बाजरी, भुईमूग, मूग, कांदा, सोयाबीन अशा पिकांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। मित्रांनो, हा पीक विमा 1 जानेवारीपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे। तसंच मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये यावर्षी 34 जिल्ह्यांपैकी अनेक शेतकऱ्यांनी आपला पीक विमा भरलेला आहे आणि यावर्षी राज्य सरकारने शेतकऱ्यांना हा 1 रुपयामध्ये ही पीक विम्याची योजना उपलब्ध करून देण्यात आलेली होती। मित्रांनो, त्यानुसार राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या खरीप हंगामातील पीक विमा भरलेला होता। त्यानुसार ज्या जिल्ह्यातील पीक विम्यासाठी विमा कंपनीने आक्षेप घेतलेला नव्हता, अशा 16 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा हा अग्रिम स्वरूपात म्हणजे 25% हा पीक विमा देण्यात येणार आहे। मित्रांनो, हा पीक विमा खरीप 2024 मधील हा पीक विमा असेल। तसं मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर खरीप हंगामामध्ये पावसाचे प्रमाण हे सातत्यानं कमी जास्त होत असल्यामुळे हा पीक विमा देण्यात येणार आहे। तसंच मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर खरीप हंगामातील आपण पिके जर पाहिली तर यामध्ये आपण या अगोदर पिके पाहिली आहे, या पिकांना हा पीक विमा देण्यात येणार आहे। मित्रांनो, 16 जिल्ह्यातील जवळपास 47,63,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही अग्रिम पीक विम्याची रक्कम जवळपास 948 कोटी ही जमा करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। भेटूया का अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।